कितीही काही झालं म्हणजे घरात स्वयंपाक करणाऱ्या मावशी सुद्धा आहेत ना, तरी हा एक प्रश्न असतो की उद्या भाजी काय करायची. तर त्यामुळे ते केरला तर व्हायला पाहिजे, हा माझा कटाक्ष आहे आणि माझी शिस्त आहे. त्यामुळे ती जर त्याने पाळली नाही तर मग गेल्यावरती लोन असतं. कारण काय असतं की निर्माते म्हटल्यावर आपल्याला असं वाटतं की अरे सगळ्यांना करंजोर दिसतात. हिंदी चित्रपट करायला एखादा प्रोड्युसर असतो, पण मराठी चित्रपट करायला 6 निर्माते लागतात आपल्याला. आपल्यासोबत आहेत सुकन्या मोने आणि शर्मिष्ठा राऊत. कारण सगळ्यांना माहितीच आहे नाच गुमा सिनेमा येतोय आणि त्यामध्ये तुम्ही दोघींनी काम केले आणि तुम्ही निर्मात्यांपैकी एक सुद्धा आहात. 3रं महायुद्ध झालं ना तर हे कामवाल्या बायांच्या टंचाईमुळे होईल, घेऊन ठेवा. कामवाल्या ताई हा मध्यवर्ती विषय आहे. म्हणजे आता आमच्या पिढीला घरात लागतंच कुणी मदतीला, त्याशिवाय बाहेर पडता येत नाही. तर तुम्ही तुमच्या काळी कसं केलं आणि तुम्ही सुद्धा कसं करता आता मॅनेज? तुम्हाला लागतं का कोणी घरामध्ये मदतीला? तुमचं ट्युनिंग कसं आहे? मला वाटतं आधी खरंच म्हणजे सवय लागली होती ती. कारण आमचं जे खरं तर आपण ना इंग्रजीमध्ये वर्किंग वुमन बरोबर म्हणजे कामवाली बाई, आपण सगळ्याच कामवाली बाई आहोत खरं तर. कारण आता आम्ही जेव्हा मालिकांचं किंवा सिनेमांचं शूटिंग करायला जातो तेव्हा आम्हाला वेळेत तिकडे जावंच लागतं आणि आम्हाला सुद्धा घरचं सगळं विसरून तिथे प्रेझेंटेबल राहावं लागतं किंवा आमचा चेहरा बोलतो, त्यामुळे आम्हाला सुद्धा ताजंतवानं राहावंच लागतं. तसंच आपल्याकडे ज्या मदतनीस येतात, म्हणजे आम्ही असं ठरवलं की मावशी, ताई, काकू जे कोण आहेत ते तर मदतनीस येतात, त्या कुठून कुठून लांबून येतात आणि त्या प्रेझेंटेबल असतात. आपल्याकडे येताना कधी दुर्मुखलेला चेहरा त्यांचा नसतो. तसंच आपण पण खरं तर आहोत. पण आमच्या वेळेला काय होतं, मी फार काही आमच्यात अंतर नाही आहे आमच्या वेळेला पण तेव्हा फारशी गरज नव्हती वाटली. कारण तेव्हा एक जोश असतो, उत्साह असतो आणि घरातले सगळेच आपल्याला मदत करत असतात. त्यामुळे सकाळी 4:30ला उठून पटापटा पटापटा स्वयंपाक. कारण एवढ्या लवकर कोण येणार माझ्याकडे काम करायला? कारण आम्ही 7:45ला निघायचे, मी घरातून अजून सुद्धा निघते. तर एवढ्या सकाळी लवकर कोण येणार स्वयंपाक करायला किंवा केरलादी करायला? तर सकाळी उठायचं, पटापटा स्वयंपाक वगैरे करायचा, सगळ्यांचे डबे भरायचे, कामावर जायचं, रात्री आल्यावरती वॉशिंग मशीन लावायचं, कपडे वाळत घालायचे आणि मग 12:30-1ला झोपायचं. तर हा एक कार्यक्रम हे दैनंदिन चालू होतं व्यवस्थित. पण आता जेव्हा खरं तर दोन्ही आमच्या मुली परदेशात गेल्या, आता फक्त मी, माझी नणंद आणि नवरा आम्ही 3 जण आहोत, तेव्हा मग आम्हाला वाटायला लागलं की नाही, आपल्या घरात अजून कोणतरी वरद यायला पाहिजे, माणसं यायला पाहिजेत. म्हणून मग आम्ही आता स्वयंपाकाला एक बाई ठेवले, केरलादीला एक बाई ठेवले, धुणं भांड्यांसाठी ठेवले. कारण आता हळूहळू आम्ही वय आपलं कमी कमी होत न जाता वाढत जातं पुढे पुढे, तशी एनर्जी थोडी थोडी कमी होते आणि मग असं वाटतं कोणीतरी असावं. आणि मुख्य म्हणजे माणसं पाहिजे आपल्या आजूबाजूला. आपण हे माणसांमध्ये वाढलेलो आहोत. आता आपली मुलं जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांना कळतं त्याची किंमत काय आहे. तर त्यावेळेला म्हणून मला असं वाटलं की आता आपल्याकडे पाहिजे आणि म्हणून ते आता आमच्याकडे ह्या बायका आहेत. आमच्या शोभाताई, त्याच्यानंतर संगीताताई, सोनल म्हणून जुल्याहून थोडीशी मोठी मुलगी आमच्याकडे, की आम्हाला असं वाटतं की जुल्याच आमची वावरते आमच्या घरात. पण आहे, गरज आहे, हल्लीच्या मुलींना खूप गरज आहे. कारण टायमिंग्स खूप विचित्र असतात कामाची. जरी वर्किंग फ्रॉम होम असलं तरी सुद्धा तुम्ही सतत ते लॅपटॉपवर असता, मीटिंग्स असतात तुमच्या, त्यामुळे गरज आहे. आणि ना खरं सांगू की आमच्यावर आम्ही ते केलं, पण त्याचे परिणाम आता आम्हाला हळूहळू दिसायला लागतात. की हळूहळू आपले पाय दुखायला लागतात किंवा आपल्यासाठी आपण कधी वेळच काढला नाही हे जाणवतं. मी टाईम जे काय आता तुमचं आहे किंवा स्पेस तुम्हाला पाहिजे असते, त्याचं महत्त्व खरं तर आता कळायला लागलं की हे खरंच गरजेचं आहे. आपण आपल्यावर कधीच प्रेम करत नाही आणि आपण दुसऱ्यांवर प्रेम करून आपल्याला पद्मश्री अजिबातच मिळत नाही. तर त्याच्यामुळे आपण स्वतःचा विचार करायला हवा हे आता जाणवतं. किंवा मला फिरायची खूप हौस आहे, आवड आहे, पण त्यावेळेला शक्य नव्हतं. म्हणजे त्यावेळेला एवढी उपलब्धताही नव्हती की आता कसं तुम्ही ठरवलं ट्रिपला जायचं, तुम्ही एकदा नुसतं तुम्ही एक सर्च मारलं तरी तुम्हाला कळतं की आपण कसे जाऊ शकतो. त्याच्यासाठी विमान प्रवास आहे, रेल्वे प्रवास आहे, बोटीने आहे, आणि आहे, कसं जाऊ शकतो. खूप पर्याय आता आहेत. त्यावेळेला आमच्या वेळेला नव्हतं. एका क्लिकवरती आम्हाला काही मिळत नव्हतं. त्याच्याशिवाय आमच्या हातामध्ये तेवढे पैसे नसायचे आणि ते पैसे आले तरी त्याला वाटा खूप फुटायच्या. तर त्यामुळे ती हौस आपल्याला पूर्ण करता आली नाही. आणि आता जर म्हटलं करायला तर ते शरीर साथ देत नाही. तर त्यामुळे ते थोडंसं राहून गेलं. पण मला असं वाटतं आता त्यामुळे माझ्या मुलीला मी सांग, तुला जे हवं आहे ते तू कर.
आणि तुझ्यावर प्रेम करणारा हवा. तू त्याच्यावर प्रेम करतेस ती गोष्ट आहे, पण तुझ्यावर प्रेम करणारा कोणीतरी पार्टनर हवा. की आपण नेहमी ना इतरांचाच विचार करत राहिलो, मी काय किंवा माझा नवरा काय, स्वतःचा विचार करायचा आम्ही इतरांचा जास्त विचार करत राहिलो आणि आमची गोष्ट राहूनच गेली बाजूला. तर तसं आमच्या इच्छा बाजूला राहून गेल्या असं म्हणेन, स्वप्न राहून गेली, काही स्वप्न पूर्ण करता आली. त्यामुळे आता तुम्हाला जर संधी उपलब्ध आहे तर तुम्ही त्या संधीचा फायदा उचलला पाहिजे असं मला वाटतं. की खरंच तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी जगा. मी याच्यात नक्कीच हे म्हणेन, जसं आता सुकन्याताई मी ऍक्च्युली असं होऊन जातं की सुकन्याताई आम्ही माझ्या पहिल्या मालिकेपासून पहिल्या माझ्या ह्या प्रवासामध्ये सोबत म्हणजे मला जे इंजिन लाभलं माझ्या डब्यांसारखं तर ते हे इंजिन होतं. आणि त्याच्या पद्धतीने आज 16 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये मी काम करते. 2008 साली मी आले व्यावसायिक दृष्ट्या काम करायला आणि त्याच्या आधी प्रायोगिक करतच होते. पण तेव्हापासून ओळख असल्यामुळे एकदा असं झालं होतं की हिचं नाव आहे कन्या. तर ते कन्या असं तर एकदा तिनेच किस्सा लागलं की तिच्याच ओळखीचे कोण मंगेश कुलकर्णींनी सांगितलं होतं. तर ते म्हणतात की अरे सुकन्या नाही, टिंब नाहीये ना, मध्ये सुकन्या आहे. सुकन्या होतं. अरे वा, हे भारी नाव आहे. तर आता माझ्यासाठी हे लाडाचं नाव आहे, त्यामुळे मी सुकन्याताई असंच म्हणते तिला. तर जसं आता ही म्हणाली की येस, यांच्या काळात किंवा मी असं म्हणेन की ऑफकोर्स शी इज माय सिनियर. आणि तिने तिचा जो प्रवास आहे ना तो थोडा आम्ही बघितलाय डोळ्याने, मी तरी बघितलाय. आणि जे तिच्या भाषेत म्हणजे तिच्या प्रवासात जे ती जे काही सांगते त्याच्यामध्ये मी बघितलं की तिच्यात जी एनर्जी आहे आणि ज्या पद्धतीने तिने काम केलेलं आहे, तर ती एनर्जी त्या पिढीतून मला असं वाटतं की ह्याच्याही पुढच्या पिढ्यानपिढ्या ती घेता आली पाहिजे. जसं ती म्हणते की नाही, आता ह्यांच्याकडनं आम्ही एक स्पेस घ्यायला पाहिजे, एक मी टाइम घ्यायला पाहिजे. तर त्याच पद्धतीने मला आता असं वाटतं की बऱ्याच सगळ्या गोष्टी आता अलीकडे असं झालं की बटन दाबल्यावर किंवा सगळं अवेलेबल आहे. त्यामुळे ना आळशीपणा सुद्धा वाढत चाललेला आहे, जो नाही व्हायला पाहिजे. एनर्जी पाहिजे तुमच्यात. सो ती एनर्जी मी कुठून गोळा करायची, तर मला यांच्याकडनं घ्यायची. सो मी असं काय म्हणेन की दोन्ही गिव्ह अँड टेक आहेत दोन्ही ठिकाणी, की ते घडलं पाहिजे. आणि आत्ता ना इतकं कामाचं प्रेशर वाढलेलं आहे, जसं ती म्हणतीये. पूर्वीही कामं होती, सगळं होतं, पण ना कॉम्पिटिशन मी असं म्हणेन आता ना खूप वाढली आहे. तेव्हाही होती, तिच्या बरोबरच्या ऍक्ट्रेस बरोबर तिची कॉम्पिटिशन होती, बाहेर पण होतं. पण बऱ्याचशा बायका या मी असं म्हणेन की हाऊसवाईफ होत्या, पण आता त्या हाऊसवाईफ पण आहेत आणि वर्किंग वुमन पण झालेल्या आहेत. इथे रोज तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं स्वतः. एक्झॅक्टली. आणि इव्हन मी हेही म्हणेन की आमच्या फील्डमध्ये तर येणाऱ्या ज्या नवीन नवीन ऍक्ट्रेसेस आहेत, आम्हाला रोज त्यांच्याबरोबर पण कॉम्पिटिशन करावी लागते. म्हणजे नकळत आमची चाललेलीच असते. कारण आम्ही ऍक्टर जरी असलो तरी आम्ही सेल्फिश ऍक्टर आहोत. आम्हाला आमचं काम चांगलं वाजलं पाहिजे याचं सतत आमच्या डोक्यात ते असतं. त्यामुळे माझ्या म्हणण्याप्रमाणे ऍक्टरने सेल्फिश असावं स्वतःच्या कामाच्या बाबतीमध्ये ऑफकोर्स. पण मग ही कॉम्पिटिशन करत असताना जर घराच्या बाहेर पडायचं आहे आणि टाइम खूप लवकर सुरू होतो, म्हणजे आता जेव्हा मी निर्माती म्हणून सुद्धा जेव्हा येते तेव्हा मी एक्सपेक्ट करते मला माझ्या घरातून रिस्पेक्ट आणि सपोर्ट. एका बाईला काय पाहिजे तर रिस्पेक्ट, सपोर्ट आणि तिसरी महत्वाची गोष्ट मातृत्व अनुभवणे. या 3 गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि आता नवऱ्याकडनं आपण रिस्पेक्ट, सपोर्ट हे मागतोच, पण अजून एका स्ट्रॉंग रिस्पेक्टची आणि सपोर्टची गरज असते, ती म्हणजे आपल्या मदतनीस. त्या जर सकाळी 8 वाजता नाही आल्या, 7 वाजता नाही आल्या, तर मला सेटवर जाता येत नाहीये. तिकडे मी जर गेले नाही तर सगळा पुढचा खोळंबा होतोय कामांचा. किंवा इतर ठिकाणी सुद्धा जे लोक कॉर्पोरेटमध्ये काम करतात बायका, त्यांना सुद्धा. आणि कितीही आपण म्हणतो ना मजा म्हणजे की किती काही झालं तरी चूलमूल काही सुटत नाही. त्या पद्धतीने माझं तर आता नवीन एक ऍडिशन आहे त्याच्यात. कितीही काही झालं म्हणजे घरात स्वयंपाक करणाऱ्या मावशी सुद्धा आहेत ना, तरी हा एक प्रश्न असतो की उद्या भाजी काय करायची. हा प्रश्न म्हणजे मला असं वाटतं की हा प्रश्न नवऱ्यांना का नाही करत कोणी, की उद्या भाजी काय करायची हो, उद्या
उद्या आता ताई हे संपलंय ताई, हे संपलंय. की म्हणजे आपणच जाऊन आणतो की आपणच ऑर्डर देतो. हा ऑर्डर देतो. म्हणजे कितीही मदतनीस जरी असेल तरी बाईचा हा एक लक्ष प्रश्न तर ठेवावंच हो. लागतं. नाही सुटत. त्यामुळे हे सगळं एकटीने आता हँडल करणं हे खूप कठीण झालेलं आहे, कारण डोक्यात अनेक विचार असतात. त्यामुळे मला असं वाटतं की मी म्हणेन की या पिढीकडनं मी एनर्जी घेईन, पण मला मदतनीसचीही तेवढीच आपली आता सगळी धुरा गरज आहे, तिच्यावर तिच्यावर असते. असते. एक्झॅक्टली. त्याशिवाय नाही बाहेर पडू शकत आणि नाही काम करू आणि शकत. त्या सुद्धा ना आपलं घर समजून आपलं घर Correct. ठेवत असतात. हा. किती स्वच्छता आहे की आपण काही गोष्टी सांगून जातो किंवा लिहून ठेवतो. लवकरची शिफ्ट असेल, 7ची शिफ्ट असेल बरोबर. तर मी सगळं लिहून ठेवते की उद्यासाठी ही भाजी चिरून ठेवा, गाजर असं किसून ठेवा, किंवा हे करून ठेवा, ते करून ठेवा, किंवा धुणे भांडीचे असतील की हे लवकर हवेत कपडे तर ते आधी धुवून वाळत घाला, किंवा जे काय असेल ते. तर आपलं घर त्यांचं घर समजून तिकडे वावरत असतात, स्वच्छता ठेवत असतात, किंवा त्यांना आपल्या घराची एक शिस्त माहिती असते. बरोबर. की जसं आता आमच्याकडे केरलादीच्या संगीता ताई म्हणून येतात, त्या 4 ठिकाणी काम करतात, पण त्या आमच्याकडे काही झालं तरी समजा बाहेर जास्त काम असेल तर लवकर येऊन केरलादी करतात. का तर संजयला दुपारी झोपायचं असतं. अच्छा. तो जेवण झालं की 2 वाजता त्याला 1:30 वाजता त्याला झोपायचं असतं. 12:30-1ला जेवण होतं, थोडा वेळ तो बसतो आणि 1:30 वाजता झोपायचं असतं. आणि आमच्याकडे काय आहे की मुंबईतली घरं आहेत, इथले पुण्यासारखी मोठी मोठी घरं नाही, त्यामुळे इंच लढवू असतं, शक्कल लढवावी लागते. त्यामुळे त्याच्यावर स्टडी आहे, त्या स्टडीच्या खाली संपूर्ण आमचा बेड जातो आणि मग झोपायच्या मी बेड तो परत बाहेर काढतो. तर त्यामुळे ते केरलादी तर व्हायला पाहिजे, हा माझा कटाक्ष आहे आणि माझी शिस्त आहे. त्यामुळे ती जर त्याने पाळली नाही तर मग गेल्यावरती जे काय त्याला भोगावं लागेल ते त्याला माहिती. त्याच्यामुळे मग त्या घाबरून त्या लवकर येऊन केरलादी करून जाणार आणि मग त्या परत येतात. त्या परत येणार भांडी घासायला, पण नाही, दादांना झोपायचं आहे ना. सेम आणि सेम तर त्यामुळे त्या सुद्धा ना आपलं घर समजून करतात. माझ्याकडे एक आपल्या घरातच एक कुटुंबाचा भाग असतो. मंगलताई आणि रमा म्हणून आहे माझ्याकडे. रमा ही माझ्याकडे जेवण बनवते आणि मंगलताई ह्या झाडू फरशी वगैरे सगळ्या गोष्टी करतात. त्यांचंही तेच असतं. आणि माझ्या घरामध्ये चिकू आहे, चिकू म्हणजे माझी मांजर. तर तिचं सगळं करणं म्हणजे मी तर करतेच, पण माझ्यापेक्षा जास्त जिव्हाळा प्रेम म्हणजे इतका लळा त्यांचाही तिला लागलेला आहे की त्यांना एक तर 6th सेन्स असतो, प्राण्यांना सुद्धा असतो की कोण येतंय वगैरे. तर त्याबरोबर येताना ना ती जाणार, त्या आल्यानंतर पहिले सगळी कामं सोडायची, तिला मांडीत घेऊन बसायचं 5-10 मिनिटं, मग ती मांडीतून उतरत नाही ते सगळं. सो म्हणजे आम्हाला तर मंगलताईंचा आणि रमाचा म्हणजे आता तिचा इतका प्रॉब्लेम झालाय की त्या सुट्टीवर गेल्यात म्हणून चिकूला घेऊन आले इकडे, चिकूला इकडे घेऊन आले. आणि मग आता उद्या तिचा नवरा येणार म्हणून मग ती चिकू आता इकडनं मुंबईला जाणार. मी आता विचारणारच होते, असा एखादा अनुभव आहे का की त्यांना माहिती असतं पण त्या अचानक आल्या नाहीत किंवा काय नाही, असा अनुभव आहे का? होतं ना. आता माझ्याकडे मंगलताईंचं आता त्यांच्या मुलीचं लग्न आहे 22 एप्रिलला. सो ह्या कारणाला काही हेच नाहीये म्हणजे की जायलाच पाहिजे. आणि काय माहितीये ना, मला यांचं कौतुक काय वाटतं की आपल्याकडे सणवार असतात, दिवाळी गणपती, त्या नंतर सुट्टी घेतात, पण त्या आधी नाही घेत. किंवा आधी ना ते आपण कामं करायला लागतात की नाही मी आज ना खिडक्या स्वच्छ केल्या, मी इतक्या लवकर कशाला, नाही दिवाळी आहे ना आता, आपलं घर छान पाहिजे, की आपल्या कधी कधी लक्षात पण नाहीये ती गोष्ट. पण मी आज ताई खिडक्या साफ करणार आहे, मग उद्या तुम्ही किती वाजता जाणार आहात, म्हणलं का नाही मला सगळे फॅन स्वच्छ करायचे आहेत, मग ती घाण होईल ना, मग तुम्ही नसताना मी करेन. म्हणजे ही इतकी आपल्या हेल्थची पण ते काळजी घेतात. या सिनेमाच्या निर्मात्यांपैकी एक होणं हे कधी ठरलं आणि याचं का वाटलं की अरे याच्यामध्ये आपण निर्माता म्हणून सहभागी होऊया? म्हणजे काम तर केलंच आहे तुम्ही, पण तरी. मधुगंधा आणि परेश दादा यांच्या खटला बिटला नावाची एक फिल्म होती जी अजून रिलीज नाही झाली, त्याची OTT वर येईल. दुसरी त्याच्यानंतरची वाळवी होती आणि त्याच्यानंतर आता रिसेंट होती आत्मपॅम्पलेट. या 3ही फिल्म्सना मी मधुगंधाला प्रोडक्शनसाठी असिस्ट केलेलं आहे आणि मला ते मॅनेजमेंट करणं, मग ह्याला हे मिळालं का ते मिळालं का, आणि कसं सगळ्यांना कम्फर्ट ठेवणं, हा जो गुण आहे तिचा, हा तिला कळायला असेल जेव्हा मी जुने ती रेशीम काठी करत होतो तेव्हा ती वेगवेगळे इव्हेंट्स घेत होती. म्हणजे ती फार इस्रायलचे वगैरे, तर आम्ही म्हणायचो कशाला घेतीस तू, एक कर ना, हे आहे ना आपल्याकडे. ते डोकेदुखी काय, हा कलाकार येतोय का, मग त्याच्याशी बोलणी करा, ह्याच्याशी पैशाची करा, मग तिकडे तिकीट बुकिंग करा, आहे
म्हणलं कशाला, मग एक आयताला आलाच नाही, मग मीच आता प्रॅक्टिस करते, मीच नाचायला उभी राहते. म्हणलं कशाला, हे आहे ना म्हणलं छान, आपण शांतपणे काम करतो कलाकार म्हणून. पण ती शांत बसू शकत नाही. मग तेवढ्यातच ते केकचा एक कोर्स करायचा आहे, मग आईस्क्रीमचा कोर्स करायचा आहे. म्हणजे ही जी धावपळ आहे ना, ही तिला खूप आवडते आणि तीच तिची एनर्जी आहे. आणि तो गुण तिने बरोबर मधुगंधाने हेरला आणि आपल्याकडे घेतलंय. त्यामुळे ती मला तेव्हाही म्हणाली की मग तू फिल्मला प्रोडक्शनला काम करशील का. मी म्हटलं हो, मला आवडेल हे सगळं करायला. तर ते तेव्हा सुरू. आणि मग मी तिला ते असिस्ट करायला लागले. असिस्ट करता करता माझ्यासाठी ते खूप स्कूलिंग ठरलं की रोज येणारे वेगवेगळे चॅलेंजेस होते. म्हणजे लोकेशन असू देत, पोलीस परमिशन असू देत. जर रस्त्यावर करायचं असेल तर रस्त्यावर करताना फक्त पोलिसांची परमिशनची गरज, म्हणजे प्रॉब्लेम नाहीये की अजून ट्रॅफिक पोलीस पण असतात. जर तुम्ही ते करता तर अग्निशमन दलाला सुद्धा तिकडे जाऊन तुम्हाला लेटर सबमिट करावं लागतं, त्यांची परमिशन घ्यावी लागते. CP ऑफिसला जावं लागतं. ते त्याच्यानंतर मग अजून एक हे असते की BMC, सो तिकडे करायचंय. तर ह्या सगळ्यांकडे कसं जायचंय, कशा पद्धतीने आपले आपले लेटर्स पुढे जातात आणि मग तुम्हाला ते रस्त्यावर शूट करायची परमिशन मिळते 1 किंवा 2 तासांची. त्याचे पैसे भरायचे असतात. तर आणि त्याच्यामध्ये मग कलाकारांची कशी सोय करायची, मग कलाकारांसाठी व्हॅनिटी कुठे ठेवणार, कुठे बसवायचं, मग त्यांना जेवण कसं द्यायचं, हे सगळं असतं. कारण आम्ही खूप असे अजिबात टँट्रम वाले नाही. उलट मला ना एक फार असं वाटतं की मी ऍक्टर असल्यामुळे निर्माती होताना मला माहिती आहे की मला काय पाहिजे, जे मला मिळत नाहीये आणि हे मी काय देऊ केलं तर काय होईल. काय होतं कधी कधी तुम्ही टेकन फॉर ग्रँटेड नाही पकडू शकत समोरच्याला आणि कोणालाच पकडू गृहीत धरू नये. गृहीत धरू नये. तर मला असं वाटतं की शिफ्ट वाढतीये, तुमचं काहीतरी आज लोकेशनच चेंज होतंय, कपड्यांचे काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत, हे सगळे आर्टिस्ट सगळे म्हणजे इन्क्लुडिंग सुकन्याताई मग हे ना मदत करू इच्छिणारे असतात. कारण त्यांनाही त्याची जाण असते की इतकी वर्ष काम केल्यामुळे माझ्यापेक्षा त्यांचा म्हणजे माझ्या सगळ्या सिनियर्सचा अनुभव दांडगा आहे की कुठे काय प्रॉब्लेम होऊ शकतो ते सगळं घेऊन आलेले आहेत. त्यामुळे हे लोक असे आहेत ना की यांनी झाडाखाली मेकअप केलेले आहेत, टेम्पोमध्ये चढून साड्या बदललेल्या आहेत, म्हणून आपण आज त्यांना मग हे केलं ना तेव्हा मग आता पण करा असं नाही करू शकत. त्यांना हे जर सांगितलं ना की हा प्रॉब्लेम आहे तर प्लीज काहीतरी करू शकतोय का आपण, काही होऊ शकेल का, तर मग ते ना त्यावेळेस ते पण समजून घेतात. कारण त्यांनाही कळत असतं की समोरच्या बाजू तिथे काय चाललंय, ते ऍडजस्ट करतात. पण ते ऍडजस्ट करतायत म्हणून निर्माती म्हणून मी त्यांना तेच करायला लावणं हेही तितकंच चुकीचं आहे. तर हे सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग मधुगंधाचा अचानक एकदा फोन आला की शमे चला म्हणे, तर रेडी व्हायचंय पुन्हा, आता आपली एक नवीन फिल्म आपण लिहिलेली आहोत आणि यावेळेला काही आपण कोणत्याही मोठ्या प्रोडक्शन हाऊसकडे जात नाही आहोत, आपल्यालाच ती प्रोड्यूस करायची आहे, आपल्यालाच पैसे टाकायचे त्याच्यात. तर तू मॅनेजमेंटला, तू ॲज युज्युअल प्रोडक्शनला असणार आहेस. तर तेव्हा माझी तिनेच मला दिलेली एक मालिका चालू होती, तुला शिकवेन चांगलाच धडा, आणि ती बऱ्यापैकी तर सेट होत आली होती. तर तेव्हा तिला फोनवर विचारलं की म्हटलं जर स्वतःचेच पैसे घालायचे आता मला इकडचाही थोडा अनुभव बऱ्यापैकी आलेला आहे, तर म्हटलं मग तू रिस्क डिवाइड करूया का, मी आणि तेजस येऊ इच्छितो, तर तुला चालेल का, तुला आणि परेश दादाला, की आम्ही जॉईन झालेलो. तर ते बोलले की हो मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण परेश दादा खूप टेन्शनमध्ये आला होता, मधुगंधा पण खूप टेन्शनमध्ये आली होती की शर्मिष्ठा पैसे खूप लागणार आहेत, कसं मॅनेज करणार किंवा काय, कारण इकडे एक मालिका चालू आहे तिथे टाकावेच लागतात, लोन असतं. कारण काय असतं की निर्माते म्हटल्यावर आपल्याला असं वाटतं की अरे सगळ्यांना करंजोर दिसतात की बाबा रे पिढ्यानपिढ्या चालत आलेला पैसा आहे आणि तोच रोलिंग मध्ये आहे. आपण निर्माते कोणी असे नाही आहोत की अरे पिढ्यानपिढ्या सगळे करत आलेलो, आम्हालाही बँकांमधनं लोन घ्यावे लागतात किंवा घरावर लोन उचलावं लागतं आणि मग ते फेडायचं पण विथ इंटरेस्ट, आणि मग जो काही प्रॉफिट होईल तो आपला. सो अशा पद्धतीचं असतं. तर पण आपल्याकडे असं समज असतो की प्रोड्युसर झाले म्हणजे खूप पैसे असतात. पण त्यामुळे तिला त्याची पण खूप काळजी होती माझी, की मी तिची मैत्रीण असल्यामुळे. पण मी म्हटलं की तेजस म्हणाला तू काळजी करू नको, आम्ही ते मॅनेज करतो, कसं काय हँडल करायचं, कुठून उचलायचं वगैरे. आणि मग ती म्हणाली की देन येस आहे. आणि लगेच आम्हाला कळलं की स्वप्नील जोशी सुद्धा इन होतोय. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही 3 कंपन्या आम्ही म्हणू की जे एकत्र येऊन हिरण्यगर्भ मनोरंजनाची मग स्थापना केली आणि प्रत्येक जण आपले आपले एक्सपर्टीज घेऊन आले. मग
माझी आणि तेजसची एक्सपर्टीज आमचं एक्झिक्युशन, मॅनेजमेंट आणि प्रोडक्शन. प्री प्रोडक्शन पासून ते शूटिंगचा दिवस संपेपर्यंत मध्ये जे जे काही लागणार आहे ते सगळं आम्हाला बघायचंय. क्रिएटिव्ह सगळा पार्ट मधुगंधा आणि परेश दादाला बघायचा आहे की तिथे काय घडतंय काय नाही, ह्याची रिक्वायरमेंट त्याची रिक्वायरमेंट, हे नाही मिळालं तर मग तिकडे ऑप्शन काय आहे येऊ शकतो ते. आणि फिल्म संपल्यानंतर ती विकताना त्याचं जे काही प्रमोशन आहे, मार्केटिंग, काय शक्कल लढवावी लागणार आहे, कसं लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकू, याची सगळी आयडिया, मार्केटिंग अख्खं डिपार्टमेंट याच्यात स्वप्नील चॅम्प आहे. त्यामुळे आम्ही तिघही जेव्हा एकत्र आलो त्यावेळेला याच्यामध्ये मी नाही, माझ्यामध्ये तो नाही, म्हणजे प्रत्येकाला मधुगंधाने ती स्पेस दिली की तुम्ही तुमच्या एक्सपर्टीजने काम करा. पण मधुगंधा एकमेव अशी व्यक्ती आहे की ती या तिन्ही याच्यामध्ये आहे. म्हणजे असं नाही तिचं काम ते संपत नाहीये, म्हणजे ती तिकडे पण आहे, ती माझ्याबरोबर प्रोडक्शनला पण आहे आणि ती स्वप्नील बरोबर मार्केटिंगला सुद्धा आहे. सो थँक्स टू मधुगंधा, थँक्स टू परेश दादा की तिने तो चान्स दिला. आणि म्हणून मी आणि तेजस आज फिल्म मोठ्या 70 mm सारख्या ठिकाणी, आणि जिथे भरपूर रिस्क आहे, म्हणजे सिरियलची रिस्क आणि फिल्मची रिस्क म्हणायला गेलो तर फिल्मची रिस्क ही खूप आहे, गॅम्बल आहे तो, आणि ते उतरू शकलो आम्ही. आणि तिचं इथेच संपलेलं नाहीये, हे मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की हे मराठीमध्ये कधीच केलं गेलेलं नाहीये किंवा कोणी करू इच्छित नाही असं मला वाटतं. काही असेल, म्हणजे पैशाकडनं असेल किंवा काही असेल, त्याची गणितं आम्हा कलाकारांना माहिती नसतात आणि मला जाणूनही घ्यायचं नाही, मी सुखी आहे कलाकार म्हणून. तर अशी ओढ असावी लागते की माझे कलाकार सुंदर दिसले पाहिजेत, माझा सिनेमा सगळीकडे पोचला पाहिजे, आणि मग त्याच्यासाठी मी काय करू शकते माझ्या परीनं. तर आमचा एक युनिफॉर्म 1, युनिफॉर्म 2, युनिफॉर्म 3 असे ठरलेले आहेत. एक युनिफॉर्म आहे तो आमचा, एक तुम्ही बघितलं असेल आमच्या, तो एक अंगारखासारखा आहे, तो आमचा युनिफॉर्म नंबर 1 आहे, ज्याच्या मागे नाचगं घुमा लागलं. तर आम्ही जेव्हा ग्राउंड प्रमोशनला जातो तेव्हा आम्ही तो घालून जातो, त्यामुळे तो सर ट्रेंडिंग व्हायला लागला. जसं गाणं ट्रेंडिंग होतंय तसं तो पण होतोय. आणि आता जेव्हा जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा तेव्हा आम्हाला दिसतं की सगळ्या बायका तो ड्रेस घालून आलेल्या आहेत, ते छान वाटतं. दुसरं म्हणजे आता आम्ही एका टीव्ही शो साठी गेलो होतो, तर तेव्हा तिची एक मैत्रीण आहे केतकी म्हणून, केटू म्हणून, तर तिच्याकडून तिने आम्हाला आमच्यासाठी खणांचे परकर पुलके शिवून घेतलेत जे आमच्या गाण्यामध्ये आहेत. तसेच पण थोडे वेगळे अजून, की जे अजून गोड दिसतो आम्ही. आणि कांक्षीम तिच्याकडनं दागिने तिने करून घेतले. तर हे घालून आम्ही सगळीकडे आता मुलाखती दिल्या. तर माझ्या खात्री आहे की ते सुद्धा ट्रेंडिंग लवकरच होईल. तर आपले, आणि आम्हीच नाही बरं का, आमच्या पुरुषांचा, म्हणजे स्वप्नील आमचा निर्माता आहे, काम नाही केलेलं त्याने, त्याला आणि सारंगसाठी त्यांनी जॅकेट, हो ते पैठणीचं जॅकेट आणि दुसरं पण खणाचं जॅकेट आहे, ज्याच्या इथे नथ लावले त्यांनी. तर आपले कलाकार छान कसे दिसतील, आणि नुसतं म्हणायला नाही संच, तर खरोखर संच दिसला पाहिजे आणि त्याचंही ट्रेंडिंग व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी पण तिने प्रयत्न केले आणि करतेय. आणि मी तिला सांगितलंय असं कोणी दिलं तर घे, मला काय जातंय, मला थोडे वेगवेगळे कपडे घालायला मिळते. पण मी ह्याच्यात पण सांगेन, ह्याच्यातही सुकन्या ताई असू दे, सुप्रिया ताई असू दे, मायरा असू दे, कारण काय असतं की ऍक्टर म्हटल्यानंतर डायरेक्ट पहिला कॉन्टॅक्ट ऍक्टर्स कडे सुद्धा जातो तो, आणि तो झाल्यानंतर तू हे घे, तू ते घे, हे आलेलं आहे, ह्यांच्याशी तू बोल. सो ते कॉन्टॅक्ट पण, म्हणजे नाही मग आता मला आलंय ना, मग मी फक्त माझ्यापुरतं सीमित ठेवणार आणि मी इतरांना कशाला देऊ. तर ही वृत्ती नसल्यामुळे ती पास ऑन करते मला, बाकीचे पास ऑन करतात मला. मग त्याच्यावर डोकं लढवून काय डिझाईन करता येईल ते, मग कलर चॉईसेस दिले जातात सगळ्यांना, ओके तुला कोणता कलर आवडतोय, तुला कोणता आवडतं, आणि असं करून मग ते डिझाईन केलं जातं, आणि मग सगळे मग ते दिसतात पण तसे छान. पण म्हणून मी काय म्हणते की हे एका दुसऱ्याचं काम नाहीये, हे जे टीमवर्क आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त निर्मिती करताना मी म्हणेन की ब्लेसिंग असणं, आणि तेही चांगले ऍक्टर मिळणं. कारण ते जर छान असतील ना तर इतकी एक बाजू म्हणजे दणकून चालू शकते. आणि पण जर ते कटकटे निघाले किंवा ते टँट्रम शो करणारे निघाले तर मग करताच येत नाही. कारण सगळं युनिट पण रेडी असतं, ते पण येतात, पण एक ही बाजू ना खूप खमकी पाहिजे. एक अशी व्यक्ती पाहिजे तुमच्या सेटवर की ती सगळ्यांना म्हणेल चला 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 चला, वेळ नाही गेला पाहिजे. महत्वाचं प्रोड्युसर्स किंवा प्रोडक्शन्स आर्टिस्ट पाहिजे असतात, जे सुकन्याताई आहे, मी म्हणेन सुप्रियाताई आहे. मला नेहमी असं वाटतं की तुम्ही जेव्हा कलाकार म्हणून
तुम्ही जर समोरच्या निर्मात्याला त्रास दिला तर तो निर्माता आयुष्यात पुन्हा कधी उभं राहू शकणार नाही. त्यामुळे तुमचं तुम्हीच नुकसान करून घेता आणि गरज नसते या गोष्टींची. कारण निर्माता त्याला त्याच्या परीनं, कुणाला असं आवडतं की आपला चित्रपट वाईट व्हावा किंवा माझ्या आर्टिस्ट मी वाईटच वागवणार असं कुणाला वाटतं? कुणालाच नाही. त्यांच्या परीनं ते करत असतात. सगळे निर्माते त्यांच्या परीनं करतात. तुम्हाला काही अजून हवं असेल, एक तर तुम्ही तुमच्या घरनं घेऊन जा किंवा तुम्ही नीट प्रोड्युसरपर्यंत ते पोचवा, समजावून सांगा. कोणीच तुम्हाला वाईट वागवत नाही. आणि जेव्हा तुम्ही निर्मात्याला मोठं करता, चांगलं वागवता, चांगलं तुम्ही रिस्पॉन्स देता, तेव्हा तो निर्माता पुन्हा एका निर्मितीची विचार करण्याचा विचार करू शकतो. तेव्हा तो एक निर्माता अजून उभा राहतो आणि तो भक्कमपणे उभा राहतो. आणि मग हा जर चित्रपट 80 लाखात झाला असेल तर पुढचा तो 1 कोटीच्या वरचा बनवण्याचा प्रयत्न करतो. करेक्ट. त्याचा तो विचार तरी करतो की नाही बाबा हे आर्टिस्ट चांगले, आपण ह्यांना घेऊन करूया. कोणीच वाईट नसतं. पण जर तुम्ही जर त्यांना वाईट वाईब्स दिले तर ते वाईटच होणार. पण असं कुणाचंच नसतं की मला वाईट चित्रपट करायचा आहे. नाही, पण ह्याच्यामध्ये मी सांगेन की मुक्ता सुकन्याताई यांनी जेव्हा आम्ही म्हणालो की नाचगं घुमाचं सुरू झालं आणि आमचं असं झालं की अरे आता पेमेंट विषयी बोला, तर तुझ्याच म्हणजे ज्या सिनियरने तुला घडवलंय आणि त्यांनाच जावायचं म्हणायचं की पेमेंट किती घेणार, हे इतकं टास्क होता. हा खूप मोठा टास्क होता. बरं, ते कसं बोलायचं हेही कळत नव्हतं. सो मी सुकन्याताईला बाजूला, तर मला अजूनही आठवते आमचं पहिलं वाचन झालं आणि मी तिला बाजूला घेतली, मी आणि तेजस होतो. म्हटलं सुकन्याताई ते पेमेंटचं एवढंच बोलले. तर ती मला म्हणाली हे तुमची पहिली फिल्म आहे आणि तुम्ही म्हणाल ते. मी म्हटलं अगं असं नको, काहीतरी तरी आकडा दे. नाही तुम्ही म्हणाल ते, असं काही हे नाहीये, पुढच्या फिल्मला मी माझी डिमांड देईन, काही प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं हो, पण तू तरी आता. पण तिने ना म्हणजे क्षणभराचाही विलंब लावला. रादर ती मला म्हणाली की समजा मी काही केलं तर तू काय करशील. म्हटलं फुकट. तर ते म्हणाले की मग तुला म्हणे तुझं उत्तर मिळालंय, सो तू मला सांग. सो हे सुद्धा म्हणजे ऑफकोर्स आम्ही काही पैसे देऊ केले आणि हे मलाही माहितीये की ते ऍप्ट नाही आहेत, पण तरीही ते एक प्रोड्युसर उभी राहिली ना. म्हणजे आता आम्ही पुढे परत जेव्हा प्रयत्न करू त्यावेळेला नक्कीच पुन्हा सुकन्याताईचा विषय निघणार. आणि कसं मी तुला सांगू, माझा नेहमी निर्माती म्हणून एक असतो की ऍक्टरना तुझं 19-20 चालतो, ते ना डिरेक्टर काढून घेणं वगैरे वगैरे, पण तो प्रोडक्शन फ्रेंडली असणं, त्याचं सेटवरचे वाईब्स पॉझिटिव्ह असणं, त्याने सगळ्यांना धरून चालणं, हे माझ्यासाठी निर्माती म्हणून हे खूप महत्वाचं असतं. पण आता तर आमचं सगळंच झालं. आम्हाला हे वाईब्स वाले पण मिळाले आणि ऍक्टर 19-20 नाही, डायरेक्ट 100+ मिळालेत सगळे. ओके, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 1 मेला हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होतोय, तर सगळ्यांनी बघा. मी तर म्हणेल आपापल्या कामवाल्या ताईंना घेऊन आणि माझा हा चित्रपट करण्याचा अजून एक उद्देश म्हणजे मधुगंधाच्या लेखनाचं मला हे करायचं होतं. कारण 3 संध्या माझ्या हुकल्या होत्या. ती माझी सहकलाकार होती एका मालिकेमध्ये, पण तिचे शब्द मला बोलायचे होते, हे नक्की होतं. कारण तिच्या शब्दाला, तिच्या वाक्यांना एक लय असते, ताल असतो आणि तिचा हट्ट असतो की हे माझे शब्द हलता कामा नयेत, तसेच बोलायचे. आणि आम्हाला मालिकांमध्ये काम करून सवय झालेली असते की थोडं बदलून घेऊया ना, थोडं एक करूया ना. तर ते मला शिस्त लावायची होती की नाही, असं आपण तिने लिहिलं तेच आपण बोलायचं. किंवा परेशकडे काम करण्याची इच्छा होती आणि ती आयती चालून आली होती. कारण परेशकडे आपण टाऊन सुलकून बाहेर निघतो आणि खूप माझ्या नशिबाने मला सगळे उत्तम दिग्दर्शक आजपर्यंत मिळाले. त्याच्यातला एक परेश असा आहे की तो तुमच्याकडनं काढून घेतो तो असं बसवून की आपल्याला छडी मारून नाही, पण त्याच्या सांगण्याने एका वाक्यामध्ये, एका शब्दामध्ये आपल्याला कळतं की याला काय म्हणायचं आहे. तो फारसं बोलत नाही, पण तरीसुद्धा आपल्याला कळतं की त्याला काय हवं आहे. त्यामुळे मला परेशकडे काम करायचं होतं. आणि स्वप्नील माझा मित्र आहे, शर्मिष्ठा माझी मैत्रीण आहे, तेजस जावई आहे आणि तृप्तीची नव्याने ओळख झाली. तर हे सगळे जेव्हा निर्माते म्हणून उभे राहतात, म्हणजे बघ, हिंदी चित्रपट करायला एखादा प्रोड्युसर असतो, पण मराठी चित्रपट करायला 6 निर्माते लागतात आपल्याला. आणि ते स्वतःच्या बळावर उभे राहिलेत. तर त्यांनी कुठून काही आणलेलं नाही, स्वतःच्या पैशावर त्या सिनेमा करतायत. तर अशांना जर आपण प्रोत्साहन आणि पाठिंबा नाही दिला तर इतके वर्ष काम करून काय उपयोग आहे माझा. तर त्यामुळे मला ह्यांच्याबरोबर काम करायचं होतं
आणि म्हणून मी माझा काही लेंथ वाईज खूप मोठा रोल नाहीये, काय पण मला जो मिळालाय त्याच्यामध्ये आम्हाला गंमत करायला मिळाली. सुप्रियासारखी मला एक छान मैत्रीण मिळाली आणि मायरासारखी एक नवीन मैत्रीण मिळाली. तर माझे खूप, आणि सारंग तर जेंटलमन आणि खूपच गोड मुलगा आहे. नम्रता बरोबर मी काम केलेलं होतं, मुक्ता बरोबर केलेलं होतं, त्यामुळे त्या दोघींचे स्वभाव आणि माहिती होतं मला. पण एक छान मी म्हणेन नवीन Team कुटुंब चांगली मला झाली. मिळालं. ते कुटुंब आहे आता आमचे, की आता इथे सुद्धा कुठलाही निर्णय घेताना काही करताना आम्ही एकमेकांना विचारतो किंवा माझी इतकी काळजी घेतली जाते की नाही नाही तुला चालायला त्रास होतो का, इकडे नको जाऊ का, तिकडे नको, नाही इथे खूप चढायला लागेल, तू इथेच बस, हे कर ते कर, की आजकाल असं कोणी नाही करत. काम झालं, विषय संपला असं नाही आहे. किंवा आता प्रमोशनला सुद्धा सगळ्यांना घेऊन त्यांना पुढे जायचं आहे. आता काही जणांचं, आता मुक्ता आमची अमेरिकेतच आहे त्यामुळे ती येऊ शकत नाही, पण काही काही ठिकाणी तिने व्हिडिओ कॉल केलेत, तिला व्हिडिओ बाईट्स दिलेत तिने, तिथे राहून सुद्धा ती लाईव्ह जाते. तर हे जे सगळ्यांना आपल्या प्रवासात घेऊन पुढे जाणं ना, हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेच तुमच्यासाठी पॉझिटिव्ह वाईब्स ठरतात. बरोबर. आणि तेच तुम्हाला यश देतात आणि ते प्रेक्षकांपर्यंत बरोबर पोचतं आणि त्यामुळे प्रेक्षक सुद्धा सिनेमाला येतात. आणि ह्या माध्यमातर्फे मला सांगावंसं वाटतं की कुठलाही चित्रपट, आमचा तर आहेच, पण चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट बघा. आणि पहिल्या 2 दिवसात जेव्हा तुम्ही हाऊसफुल कराल ना, तेव्हा मग पुढे आपल्याला आपोआप बरोबर. आपल्याला मिळतो. थिएटर मिळत जातात. कारण एक चित्रपट करण्यासाठी प्री प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन अशी अनेक वर्ष यांना घालवावी लागतात. आम्ही 1 महिन्यापुरतंच शूटिंग करतो, पण त्याच्यासाठी यांनी 2 वर्ष घालवलेली असतात. तर त्या प्रत्येकाने त्याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे. तर त्या मेहनतीचं चीज होण्यासाठी तुमची आम्हाला गरज असते. आणि ती चित्रपटगृहात जाऊन बॉक्स ऑफिसवरती जेव्हा आकडा दिसतो, जेव्हा हाऊसफुली पार्टी दिसते ना, तेव्हा सगळ्या श्रमांचं चीज झाल्यासारखं वाटतं. आणि ते आपल्या प्रेक्षकांच्याच हातात आहे. आणि चित्रपटगृहात आपण 3 तास जेव्हा एकाग्र चित्ताने आपण जेव्हा चित्रपट बघतो, तेव्हा तो आमचा चित्रपट आधी असतो, मग तुमचा होतो, मग तो आपला होतो. तर ही आपली गोष्ट आहे आणि म्हणून तो चित्रपटगृहात जाऊनच अनुभवा, तरच तुम्हाला त्यातली गंमत कळेल, त्यातलं ह्युमर कळेल आणि ती मजा घेतील आणि तो तुमचा मी टाईम असेल. येस. त्यामुळे मी नक्कीच सांगेन की 1 मे पासून आमचा सिनेमा प्रदर्शित होतोय. त्यामुळे जवळच्या, लांबच्या, इकडच्या, तिकडच्या सिनेमा गृहात जाऊन आमची फिल्म बघा, नाच ग घुमा. थँक्यू. थँक्यू.